रविवार 7 डिसेंबर कोलकात्याचं ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड या मैदानावरती सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत लाखो लोक मैदानावरती जमले होते. अनेकांच्या हातामध्ये भगवे झेंडे होते. बहुतेकांच्या हातामध्ये भगवद्गीता होती. संपूर्ण मैदानामध्ये शंखाचा आवाज घुमत होता. याच वातावरणामध्ये तिथं सामूहिक गीता पठणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जवळपास 5 लाख लोक उपस्थित होते असा दावा आता करण्यात येतोय. काहींच्या मते हा भारतातला आजपर्यंतचा सर्वात मोठा सामूहिक गीता पठणाचा कार्यक्रम होता. हा सोहळा आणखी एका कारणामुळे महत्त्वाचा ठरला. एक दिवस आधीच बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी झाली होती. त्यावेळी तब्बल 3 लाख लोक उपस्थित होते असा दावा करण्यात आला होता. रविवारी झालेल्या या गीता पठणाकडे त्याचं उत्तर म्हणून बघितलं जातंय. बंगालमध्ये एका पाठोपाठ एक अशा प्रकारचे धार्मिक सोहळे आयोजित झाल्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. यासोबतच आणखी एक मुद्दा चर्चेत येतोय, तो म्हणजे बंगालचं हिंदू पॉलिटिक्स. एकीकडं भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देशभरामध्ये आपला प्रभाव निर्माण करत असताना बंगालमध्ये मात्र पक्षाला हे अजून जमलेले नाही. राज्याच्या राजकारणामध्ये सुरुवातीपासूनच हिंदू समाज प्रभावशाली असतानाही भाजपला तिथं आजवरती आपला पक्का बेस तयार करता आलेला नाही. आता अशा सोहळ्यांमधून भाजपचा हाच प्रयत्न असल्याचं दिसतंय. पण बंगालमधलं एकूणच हिंदू पॉलिटिक्स आहे काय? भाजप अजूनही तिथं आपला बेस का बनवू शकलं नाही? यासाठी आता पक्षाकडून कसे प्रयत्न केले जात आहेत, सगळं राजकारण समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी रविवारी झालेल्या गीता पठणाच्या सोहळ्याबद्दल जाणून घेऊ. रविवारी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवरती भव्य सामूहिक गीता पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं नाव पंच लाखो कोंठे गीता पाठ म्हणजेच 5 लाख स्वरांमध्ये गीतेचं पठण. या कार्यक्रमाचं आयोजन सनातन संस्कृती संसदेनं केलं होतं. ही संसद म्हणजे विविध मठ आणि धार्मिक संस्थांतल्या आध्यात्मिक गुरूंचा समूह आहे. या कार्यक्रमाला पश्चिम बंगाल आणि आसपासच्या राज्यांमधून साधू आणि साध्वींसह लाखो भाविक उपस्थित होते. भगवी वस्त्रे परिधान केलेल्या साधूंनी यावेळी एकत्रितपणे गीतेच्या श्लोकांचं पठण केलं. आयोजकांच्या दाव्यानुसार किमान 1 लाख लोकांनी गीतेच्या पहिल्या, 9व्या आणि 18व्या अध्यायाचं सामूहिक पठण केलं. या सोहळ्याला तब्बल 6.5 लाख लोकांची उपस्थिती होती आणि हा एक नवा विक्रम असल्याचा दावा भाजपने केलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर स्वामी ज्ञानानंदजी महाराज होते. पद्मभूषण साध्वी ऋतंभरा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. शिवाय बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री, योग गुरु बाबा रामदेव, बंगाल भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी, सुकांता मुजुमदार, दिलीप घोष तसंच पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद बोस यांची सुद्धा उपस्थिती होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र स्वतःला या कार्यक्रमापासून दूर ठेवलं. ममता बॅनर्जींना गीता पठणासाठी आमंत्रण करण्यात आलं होतं, पण त्या उपस्थित राहिल्या नाहीत असा दावा भाजपकडून करण्यात आलाय. आता त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. बंगालच्या मुर्शिदाबाद इथं एक दिवस आधीच लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी झाली होती. त्यावेळी बंगाल आणि आजूबाजूच्या राज्यांमधून हजारो लोक विटा घेऊन आले होते. मुर्शिदाबादमध्ये मशिदीच्या बांधकामासाठी आधीच 10 लाख विटा जमा झाल्या आहेत. याशिवाय देणग्यांच्या माध्यमातून सुमारे 3 कोटी रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात येतोय. हे सगळं आयोजन तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार हुमायून कबीर यांच्या नेतृत्वाखाली झालं. कबीर यांनी आता स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा सुद्धा केली आहे. बंगालमध्ये आपण 135 जागांवरती उमेदवार देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. बाबरी मशिदीच्या मुद्द्याला राज्यातल्या मुस्लिमांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे कबीर यांचं बळ वाढलंय. पण यावरून निवडणुकीआधी राज्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे. रविवारच्या गीता पठणाच्या कार्यक्रमातून भाजपने सुद्धा बंगालमधल्या हिंदू मतदारांना जोडण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. त्या माध्यमातूनच 2026च्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव करायचं ध्येय पक्षानं ठेवलंय. पण बंगालचं एकूणच हिंदू राजकारण कसं आहे? उत्तर भारतामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलं असताना बंगालमध्ये पक्षाला हे अजूनही का साध्य झालं नाही, हे आता समजून घेऊ. उत्तर भारतातल्या हिंदूंच्या विरुद्ध बंगालमधल्या हिंदू धर्मीयांची नाळ बंगाली संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये बंगालमध्ये प्रबोधन चळवळींचा प्रभाव होता. या काळामध्ये रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका तत्वज्ञानावरती आधारित आणि सर्वसमावेशक होती. स्वातंत्र्यानंतर उत्तर भारतामध्ये राजकीयदृष्ट्या प्रेरित हिंदुत्वाचा प्रभाव वाढला, पण बंगालमध्ये हे घडलं नाही. याचं कारण हेच होतं, इथल्या हिंदूंसाठी त्यांची बंगाली आयडेंटिटी जास्त महत्त्वाची आहे.
त्यामुळं जो पक्ष त्यांची ही आयडेंटिटी जपतो त्या पक्षाकडे त्यांचा जास्त कल असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बंगालमधल्या भद्र लोकांची आहे. भद्र लोक म्हणजे बंगालमधले पारंपरिक शहरी सुशिक्षित आणि तथाकथित उच्चवर्णीय हिंदू. यामध्ये प्रामुख्यानं ब्राह्मण, वैद्य आणि कायस्थ यांचा समावेश होतो. या भद्र समाजाची लोकसंख्या बंगालच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 8 ते 12% आहे. पण त्यांचा सुरुवातीपासूनच बंगालच्या शिक्षण, साहित्य, नोकरशाही, कायदा, संस्कृती, राजकारण या सगळ्यावरती प्रभाव राहिलाय. हा समाज अप्रत्यक्षपणे बंगालचं राजकारण आणि संस्कृती नियंत्रित करतो असं म्हणतात. त्यामुळं या समाजाचं पाठबळ ज्यांच्याकडे असतं तो पक्ष बंगालच्या सत्तेमध्ये असतो. भद्र हिंदूंनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. त्या काळी बिधानचंद्र रॉय यांच्यासारखे नेते पक्षाचा चेहरा होते. पण कालांतरानं ते डाव्या विचारसरणीकडे झुकले. बंगालमध्ये 1977 ते 2011 अशी तब्बल 34 वर्ष डाव्यांचं सरकार होतं. भद्र लोक डाव्यांचा वैचारिक कणा होते. कम्युनिस्टांप्रमाणेच त्यांचा धार्मिक आणि जातीय राजकारणाला विरोध होता. त्यामुळं डाव्यांची विचारसरणी त्यांना जवळची वाटायला लागली. त्या काळी CPMच्या नेतृत्वावरती पूर्णपणे भद्र लोकांचं वर्चस्व होतं. पण 2006 पासून यामध्ये बदल व्हायला लागला. याचं कारण ठरला एक महिला नेत्याचा उदय. त्या नेत्या म्हणजे ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी त्या ब्राह्मण म्हणजेच भद्र हिंदू आहेत. 2006च्या आसपास त्या बंगाली आयडेंटिटी जपणाऱ्या नेत्या म्हणून पुढे येत होत्या. त्याच काळात भद्र लोक हिंदूंनी कम्युनिस्टांची साथ सोडली आणि ते ममता बॅनर्जींच्या मागे उभे राहिले. त्यामुळे राज्यामध्ये डाव्या पक्षांचा नाश झाला आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा उदय झाला. ममता बॅनर्जींचं राजकारण भद्र हिंदूंच्या सोयीचं होतं, कारण त्यांचा उत्तर भारतातल्या आक्रमक हिंदुत्वाला विरोध होता. त्याऐवजी ममता बॅनर्जींची ओळख बंगाली संस्कृती जपणारी धर्मनिरपेक्ष नेता अशी होती. बंगालमध्ये धार्मिक ध्रुवीकरण झालं तर राज्याची सामाजिक बांधणी उसवेल अशी भीती या वर्गाला आहे. त्यामुळं असा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही पक्षाला त्यांचा विरोध असतो. ममता बॅनर्जींनी आक्रमक हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने त्यांना भद्र लोकांचा पाठिंबा मिळाला. त्या जोरावरती आजही त्या बंगालमध्ये सत्तेमध्ये टिकून आहेत. त्यातच त्या महिला असल्यामुळं बंगालमधल्या सर्व जाती आणि वर्गातल्या हिंदू महिलांनी त्यांना पाठिंबा दिलाय. ममता बॅनर्जींनी राज्यामध्ये महिलांसाठी अनेक योजना आणल्या. त्याचा फायदा सर्व समाजाच्या महिलांना झाला. दीदी अशी त्यांची प्रतिमा बनली ती यामुळेच. 2014 पासून अनेक हिंदू पुरुष मतदार भाजपकडे झुकले आहेत. पण ममता बॅनर्जींना अजूनही हिंदू महिलांची साथ आहे आणि त्यामुळं त्या अजूनही सत्तेवरती टिकून आहेत. आता या सगळ्यामध्ये भाजप कुठे आहे? तर भद्र हिंदूंनी सुरुवातीपासूनच भाजपला नाकारलंय. त्यांच्या दृष्टीनं भाजप हा हिंदी पट्ट्यातला पक्ष आहे, जो पारंपरिक बंगाली आयडेंटिटीला रिप्रेझेंट करत नाही. भाजपचा टोन आक्रमक हिंदुत्वाचा असतो. त्याला या समाजाचा विरोध आहे. राज्यामध्ये भाजपचं वर्चस्व निर्माण झालं तर बंगाली भाषा आणि संस्कृतीला धोका निर्माण होऊ शकतं असं या वर्गाला वाटतं. त्यामुळं हा समाज मोठ्या संख्येनं ममता बॅनर्जींच्या मागे उभे राहतो. आता याचा अर्थ बंगालमध्ये भाजपला हिंदू मतं मिळत नाही का? तर असंही अजिबात नाही. कोलकाता आणि आसपासच्या शहरी भागांमध्ये हिंदू सोडले तर गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगालच्या ग्रामीण भागातल्या हिंदूंमध्ये भाजपची चांगली पकड निर्माण झाली आहे. बंगालमधला निर्वासित आणि स्थलांतरित हिंदू समुदाय, विशेषतः मातुआ आणि राजवंशी हिंदूंमध्ये भाजपचा चांगला प्रभाव आहे. उत्तर बंगाल आणि सीमावर्ती भाग जिथं निर्वासितांचा मुद्दा मोठा आहे तिथल्या हिंदूंमध्ये भाजपला पाठिंबा वाढत आहे. कोलकाताच्या तथाकथित उच्चभ्रू हिंदूंकडून दुर्लक्षित झाल्याची भावना उत्तर बंगालच्या राजवंशी हिंदूंमध्ये आहे. भाजपमुळे त्यांना वेगळी ओळख मिळत असल्यानं त्या समाजाचा भाजपकडचा कल वाढतोय. एकूणच काय तर बंगालमधला एकसंध हिंदू अजूनही भाजपकडे नाही. उच्चभ्रू म्हटले जाणारे भद्र हिंदू ममता बॅनर्जींच्या पाठीशी आहेत, तर काहींचा अजूनही कम्युनिस्टांना पाठिंबा आहे. त्यामुळं अजून तरी भाजपला बंगालच्या राजकारणावरती पकड निर्माण करता आलेली नाही. आता अशा प्रकारच्या सामूहिक गीता पठणाच्या कार्यक्रमांमधून भाजप राज्यातल्या हिंदूंशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण पक्ष यामध्ये किती यशस्वी होतो हे येणाऱ्या निवडणुकीमधूनच कळू शकेल. तुम्हाला काय वाटतं? बंगालमधल्या हिंदू पॉलिटिक्सवरती प्रभाव टाकत भाजप तिथली सत्ता मिळवू शकेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.